वनक्षेत्रालगतच्या ज्या मानवी वस्ती असतात त्या ठिकाणी वन्यजीव आणि मानवाचा जो संघर्ष असतो तो वन अधिकाऱ्यांसाठी वन विभागासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब असते। कितीही प्रयत्न केले तर ते टाळता येत नाही आणि त्याच्यामध्ये मानवी हानी होते। मात्र आता महाराष्ट्रातील जो पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वन्यजीव आणि मानवांचा जो संघर्ष आहे तो टाळण्यासाठी होत आहे। दृश्यांमध्ये तुम्ही जे पाहताय ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्हर्च्युअल वॉल म्हणजेच एक आभासी भिंत जी आहे ती वनक्षेत्रालगत याच्या माध्यमातून उभी होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून वन अधिकाऱ्यांना वन्य प्राणी जे आहेत त्यांची जी मूवमेंट आहे ती लक्षात येईल आणि वेळीच लोकांना सावधही करता येईल। आपल्यासोबत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ल सर आहेत। सर, व्हर्च्युअल वॉल कशा पद्धतीने याच्या आधी वनक्षेत्रालगत कुंपण घालावं अशी मागणी होत होती, मात्र हे एक प्रकारचा व्हर्च्युअल कुंपण आहे। आपण ॲक्च्युली काय आहे की जेव्हा आपण कुंपण लावतो तेव्हा आपण बरेच प्रमाणे जे कॉरिडोर आहे ते पण आपण त्यामध्ये बाधा जे त्यांचे भ्रमणमार्ग आहे त्यामध्ये बाधा उत्पन्न करतो आणि ते ॲक्च्युली म्हणजे जर आपण कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर त्याच्या अडचण पण त्यामुळे असतात। तर ते हे आपण व्हर्च्युअल वॉल जर जे आहे हे लावलं तर त्यामुळे त्याच्या बाधा पण जे आपला जे अवरोध उत्पन्न करतो त्यामुळे जे बाधा उत्पन्न होते ते पण नाही होणार आणि तसेच जे यामध्ये जे वेळेवर आपण अलर्ट मिळतात त्यामुळे जे आहे ना ते माइन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे जे हे आहे ते त्यामध्ये पण कमी होणार। सर, याच्यावर कॅमेरा लावलेला आहे, सोलरवर आधारित संपूर्ण ही यंत्रणा आहे, कशा पद्धतीने काम करते आणि कोणते अलर्ट्स कशा पद्धतीने रिअल टाईम मिळतात, कशी ही यंत्रणा काम करते? यामध्ये आपण हे युनिट असतं, एक युनिटमध्ये यामध्ये कॅमेरा आहे आणि त्या कॅमेरा जे आहे ते ज्या ठिकाणी आपण लावतो त्या दोन्ही बाजूला त्याच्या 400 मीटरपर्यंत ते पाहतात आणि त्यामुळे एक अंदाजे 800 ते 1 किलोमीटरचे एरिया जे ना ते हे कवर करतात आणि हे जे फोटो कॅप्चर करतात एनिमलचे ते एनिमलचे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिसवर ते सेग्रिगेट करतात आणि सेग्रिगेट केल्यानंतर त्यामध्ये ते सगळे फोटो क्लाउडवर स्टोअर होतात आणि त्याच्यानंतर जे म्हणजे डिपार्टमेंटला आपलं मिळतात आणि यामध्ये ॲप आहे, ॲपमधून आपला अलर्ट मिळतात आणि SMS द्वारे पण अलर्ट आपण पाठवू शकतो। तर म्हणजे अलर्ट मिळाल्यानंतर जे आहे ना ते जर कोणतेही जे एनिमल कन्सर्न एनिमल आहे ते आपण त्याबाबत आपण लोकांना लगेच आपण कळवू शकतो आणि जे कोणी आपण गावकरी लोककरी आहे त्याच्या आजूबाजूने त्यांना आपण सावध करू शकतो। तर जसं ही यंत्रणा या ठिकाणी आहे तर याच्या अवतीभोवतीच्या 1 किलोमीटरच्या एरियामध्ये जर कुठलाही प्राणी मूवमेंट करत असेल तर लगेच किती सेकंदामध्ये तुम्हाला तो अलर्ट येईल आणि किती सेकंदामध्ये तुम्ही गावकऱ्यांना अलर्ट करू शकाल? नाही, यामध्ये ॲक्च्युली काय नाही की ते सगळे जे आहे ना ते म्हणजे इंटरनेट बेस्ड आहे, नेटवर्क बेस्ड आहे। तर त्यामुळे यामध्ये म्हणजे काही मॅन्युअल गोष्टी आहे नाही, लगेच आपला इन्फॉर्मेशन मिळतात आणि म्हणजे 1-2 मिनटात आपला अलर्ट मिळतात आणि त्याच्यानंतर आपण आपलं सिस्टम किती मिनटाने ते लोकांकडे ते पाठवू शकतो ते आपण डेव्हलप आपण करत आहोत। तर याच्यासाठी म्हणजे हे फक्त वन अधिकाऱ्यांनाच मेसेज मिळणार, अलर्ट मिळणार, सूचना मिळणार की जे काही गावकरी आहेत त्यांच्या काही कमिटीज बनवल्या आहेत आणि त्यांच्यापर्यंत पण ही सूचना या यंत्रणेच्या माध्यमातून लगेच पोहोचेल? यस, आपण म्हणजे जसं पेंचच्या या भागामध्ये आपण माइन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट काही घटना काही झालेल्या होत्या तर त्यामुळे आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि त्यामध्ये जे गावचे EDCचे अध्यक्ष आहे आणि पोलीस पाटील आहे, सरपंच आहे, सगळ्यांना आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते डिपार्टमेंटचे जे खालच्या जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते पण त्यामध्ये आहे। तर ते अलर्ट बाबत जर कन्सर्न असेल तर लगेच आपण त्यामध्ये आपण टाकू आणि ते लगेच सगळ्यांना म्हणजे त्यांच्याद्वारे जे गावकरी आहे लोककरी आहे त्यांना पण पोहोचेल। तसेच या सिस्टममध्ये लाऊडस्पीकरचे पण सिस्टम आहे तर ते काही अलर्ट आहे तर ते म्हणजे आपण म्हणजे लाऊडस्पीकरचे वापर करून आपण जे पॉईंट ऑफ कन्सर्न आहे तिथे आपण हे सूचना देऊ शकतो। आपल्यासोबत या घोटी गावाचे पोलीस पाटील आहेत, किती महत्त्वाचं आहे लगेच बिबट आला, वाघ आला, अस्वल आला अशी सूचना मिळाली तर सुरक्षितता किती वाढते, हिंमत किती वाढते? माझ्या मते तर 100% सुरक्षितता वाढेल सर याच्यामध्ये, कारण आतापर्यंत आमच्याकडे पशुहानी
आणि शेतपिक्षणच होतं. पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये मनुष्य हानी झाली आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून जशी सूचना मिळाली त्यांनी हा नवीन प्रोजेक्ट आमच्या गावाला आला. तर आम्ही त्याबद्दल सर्वप्रथम मी पेंचचा आभारी आहे आणि त्यांना हे आणि हा जो प्रोजेक्ट लागला तसाच सूचना मशीनमध्ये दिलेल्याप्रमाणे की जसा जर इथून जर एखादा प्राणी दिसला गेला आहे फोटोमध्ये तर 10 सेकंदात तो मेसेज म्हणजे अलर्ट होईल आणि सर्व लोक सतर्क होतील. याच्यामध्ये गावातले PRTचे समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील हे सर्व त्या ग्रुपला ॲड आहेत. तर प्रत्येक लोकांना हा मेसेज जाईल आणि जे काही मानव प्राणी संघर्ष हा कमी होऊ शकेल. सर, अशा पद्धतीचं ही जी यंत्रणा आहे ताडोबामध्ये वापरली जात होती, मात्र ही जी मोबाईल जी यंत्रणा आहे देशात पहिलाच प्रयोग आहे. हां, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे ते आपण पहिलं, कारण की यामध्ये आपण जे आहे ना आपलं बरेच वेळी आपलं ज्या ठिकाणी आपण लावलेलं आहे घटना दुसऱ्या ठिकाणी पण होऊ शकते जिथे आपण सिस्टम नाही लावलेलं आहे. तर हे मोबाईल असल्यामुळे जे ना ते हे सिस्टम प्रत्येक ठिकाणीतून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो आणि तिथे आपण कॉन्फ्लिक्टचे जे हे प्रमाण कमी झाल्यानंतर कंट्रोलमध्ये आल्यानंतर हे आपण दुसऱ्या ठिकाणी जे प्रायोरिटी पॉईंट आहे तिथे आपण शिफ्ट करू शकतो. सर, वन अधिकारी म्हणून वन्यजीव प्राणी आणि मानवाचा जो संघर्ष तो टाळणं एक चॅलेंज असतो. सोबतच वनांमध्ये जे काही तस्करी, चोरी, काही इलिगल ॲक्टिव्हिटी, शिकार जे होते ते पण याच्यातून थांबवता येईल. येस, यामध्ये आपण जे म्हणजे ह्युमन बिईंगचे जे ट्रेसपासेस आहेत ते पण आपण हे आपण याच्या पण अलर्ट मिळतात आणि तसेच यामध्ये कोणी व्यक्ती जर गन किंवा असा वेपन घेऊन जातात तर त्या मॉड्यूलमध्ये असं पण आहे की त्याच्या पण अलर्ट आपण मिळेल. तर नक्की हे जे आहे ना ट्रेसपासिंग किंवा पोचिंगचे जे आपला हे आहे म्हणजे ते जे समस्या त्यावर पण आपण आळा घालण्यामध्ये मदत मिळणार. तर अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वनक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांच्या मूवमेंटवर फक्त लक्ष ठेवता येणार नाही आहे, तर वनक्षेत्रामध्ये जाऊन काही नियमबाह्य कार्य करण्याच्या उद्दिष्टाने कोणी जात असेल तर त्या संदर्भातली सूचना जी आहे ते वन अधिकाऱ्यांना या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जी व्हर्च्युअल वॉल आभासी भिंत आहे त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. ही जी मशीन आहे याच्या 400 मीटर उजव्या बाजूला आणि 400 मीटर डाव्या बाजूला म्हणजे जवळपास 800 मीटरच्या रुंदीमध्ये ही जी मशीन आहे ती कार्य करत असते. त्यामुळे कोणाला दिसणार नाही, मात्र 800 मीटरच्या रुंदीमध्ये एक आभासी भिंत जी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही मशीन उभी करते आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीची हालचाल त्या भागात झाली तर त्या क्षेत्रातल्या वन अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अवघ्या काही सेकंदात मेसेज जातो आणि त्याच्या पुढच्या काही सेकंदामध्ये संबंधित क्षेत्रातील जे गावकरी आहे त्यांच्यापर्यंत मेसेज जातो. त्यामुळे वन्य प्राण्यांचा हल्ला होऊन जीव जाऊ नये यासाठी वन विभागानं आणि पेंच व्याघ्र प्रकल्पानं एक अभिनव प्रयोग जो आहे तो राबवलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.